जीबी एका तासाला आणि जास्त नाही बोलतोय. मी फॅन्सी ड्रेसला लग्न केलं अमृतासोबत लहानपणी. कुठे काय बोलला रक्तात आहे. बाप त्याचा स्पोर्ट्समन होता. चला जाऊया आता, कुठे जायचं जाऊया लवकर. आता तुम्ही वैतागलात तुम्ही. हाय 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 गाईज, सुस्वागतम. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. यार चॅनलला सबस्क्राईब करा यार. तुम्हाला कसं कळणार माझा नवीन व्हिडिओ आल्यावर? कळणार आहे का? नाही कळणार. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लवकरात लवकर क्लिक करा, आधी क्लिक करा. तर आज संडे आहे आणि मी खूप लवकर उठलो. आज 12 वाजता उठलो, कारण की परंपरा असते 12च्या आधी उठलं तर तो गुन्हा असतो, ठीक आहे, इंडियात. तर मी 12 वाजता उठलो, आंघोळ केली, जेवलो आणि आता मी पिंक पुकी बनून चाललो आहे शूटला. माझं शूट आहे. शृंखला पण येते, शृंखलाचं पण शूट आहे. श्रवण पण येतोय. श्रवणचं शूट नाही, श्रवण शूट करणार आहे. माझा भावाशिवाय मी शूट करत नाही. तर चला मग शूट बघायला नाही येतात. चला पटकन, चला उठा यार, बसलात का? उठा, चला. मला शूट दाखवतो. पुढे काय होणार आहे मला माहिती नाही, पण तुम्हाला राहायचं आहे, बघायचं आहे तुम्हाला, ठीक आहे? चला. शूट काय झालाय गाईस, शूट काय झालाय म्हणजे माझा तर एकदम बेस्ट झालाय. हिचं मला माहित नाही. माझं नाही रे, आणि कोणाचं? हिचं मला माहित नाही. श्रवणने जे माझं शूट केलं, श्रवण थँक्यू यार. श्रवण ह्याचाच भाऊ आहे ना फक्त, म्हणून तो चांगला शूट करतो ह्याचा. तुम्ही बघा माझी, तुम्ही बघा, रील बघा आणि कमेंट करा कोणाचं चांगलं आहे, हिचं की माझं, ठीक आहे? आता आम्ही चाललोय घरी एडिट करायला, माझ्या घरी. इकडे ब्लॉग तर कंटिन्यू नाही करू शकत, कारण की माझ्या फोन मध्ये एडिट करायला लागणार. बघू. पण 7:30ला परत निघणार, कारण आम्हाला खूप भूक लागली, आपण माहिती खाऊ. हा, याला पतंग उडवायची आहे, पण याला आम्ही मला पण जबरदस्ती घेऊन चालतो. जावा दोघं उडवत बसा. पण आता थोडी तो उडवणार, आता उडवणार तो रात्रीचा. रात्री उडवणार. अरे आता रात्रीला संध्याकाळी. एलईडी लाईट लावतो तो. आणि हो, पण आता संध्याकाळी. अरे रात्री तो पतंगला एलईडी लाईट लावतो. हो, पण आता संध्याकाळी ना, अजून होऊ तर ते रात्र. इथे इथे चेस टुर्नामेंट चालू आहे गाईस. या टर्फवर चेस टुर्नामेंट असू दे. चल एक दिवस नको, आज येतो. पतंग दिसलायला. आता आमचा वायफाय वापरतो तू. त्याला हे कोणी दिला? पासवर्ड कोणी दिला? चेंज करू. बदल हे येऊन संपून टाकतील. पण जास्त नाही जात आहे का? एका तासाचा 1 GB जीबी जातो. जीबी एका तासाला आणि जास्त नाही बोलतोय. माझं 10 GB आहे ना, म्हणून तर मॅच साठी मी 10 GB घेतलाय. 6 तासाचे 6 GB. मॅच साठी म्हणजे 10 गेमचे. अच्छा, याच्यासाठी हो. तुझ्या आयला मला वाटलं मॅच. आणि अर्ध्या तासाचा 1 गेम असतो. त्यांना काय म्हटलं ते बघ, मॅच एक गेम. हा, असे किती गेम खेळतो असे 10 गेम बोलू ना, तेव्हा तर पैसे येतात. रोज 10 गेम. म्हणजे 5 GB जातात. 5 तास तुझे झाले. हो. तू येऊ नको जास्त आमच्याकडे. हा, बस झालं. ह्याला फक्त शूटिंग पुरतं अर्धा तास बोलव इथे. शाळेत कधी अशा मुलींकडे बघितलंच नाही. श्रवण, आम्हाला पोरी नाही आवडत, आम्हाला डायरेक्ट मॅडम आवडते. आम्ही कॉलेजमध्ये मॅडम. काय तुझ्या आता मुली काय? रसिका बघते ना मॅडम तुझा, तू बघितला? हा, रसिका बघतेस ना. मार कोणाचा खाल्ला, आईचा काय बाबाचा तुझ्या? अभ्यासावर. अभ्यासासाठी हिने कसं मारलंय मला बाबा सांग. हिने मला कसं मारलंय सांग जरा कॅमेऱ्यात. खाल्लाय ना. होळीच्या दिवशी तर मला अजून आठवते. होळीच्या दिवशी पेपर होता दुसऱ्या दिवशी, आणि ह्याचं सगळं वाढ होतं आणि हा विसरला. आणि खाली आहे ना, खाली त्यांनी नळ चालू ठेवून पूर्ण घरात त्यांच्या पाणी झालेलं. मी ह्याचा अभ्यास घेत होते, तर त्यांनी गावून फोन करून सांगितलं की पाणी आमचं काहीतरी आलंय ते बघा. ह्याला विचारायला येईना, ह्याला असं धरलं मी आणि बाहेर फेकलं, त्या जिन्यातच फेकलं. मम्मा. आणि हा जेव्हा आता याला गेलो का ऑस्ट्रेलियाला, तेव्हा याची एवढी आठवण होती ना, खूप नाणूला पाणी. नाणूचं पूर्ण पुस्तक पाणी. तुम्ही भाई पट्टा बाबा त्याचा ते- पट्टा घ्यायचा. बाबाने मला एकदाच मारलं, कानाखाली एकदाच वाजवते ती. त्याच्यानंतर मला करीत नाही मारलं. आम्ही 2-2, 3-3 वाजेपर्यंत अभ्यास, ज्युनियर सिनियर पहिली असा. हे यायचे हातून. गाईस ट्रॉफीज गाईस बघा. अभ्यास करायचो मी. यायचे. मी याच्याने पण चल ना.
अशी पुस्तकं फेकून द्यायची. हे तुझं पाठ नाही आता? मग मी विसरलो. एवढं काय त्याचं वय ना. एक वरती ना एक ती पुजारी म्हणून होती. हा सांग 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 ही चांगली स्टोरी ऐक. ती तर जोरात बोल. असा अभ्यास घ्यायची ना काय विचारू नको. एक वही या 2 दिवसात संपतो. आणि मी सांगतो काय झालेलं. तुझे हे 10 वेळा लिहा, 100 वेळा लिहा. अरे 1, 2, ऐक 3, 4. काय झालेलं. टेबल होता. 2चा टेबल लिहायचा होता. आता 2 1 जा 2. मी काय केलं 2 1 जा 2, 2 2 जा 2, 2 3 जा 2, 2 4 जा 2 आणि असं मी सगळं लिहिलं. फक्त 2 इथे फक्त 1 2 3 4 हे चालू केलं ठेवलेलं. तिने मला माझ्या पुढचं सांग. मी ह्याला तेच ना आलं. हा 4 वाजता आना जायला ना मग मम्मा नको ना मला पाठव, नको ना मला पाठव. 4 वाजले की हा कंटाळा करायचा. आणि ह्याला वरती तिथेच टाकीच्या बाजूला एक काकी मला शिव्या द्यायची. कारण ती ना अशी वाकून बघायची. हा लाडका ना तिचा. आणि तिने ना ह्याला नागडं करून असं बनवत ठेवलं. पूर्ण नागडा. नॉट इव्हन अंडरवेअर. पॅसेज मध्ये उभा उलटा. आणि ती एवढी काकी वाट बघत होती. माझी वर मी आपली टायमिंग झाला म्हणून म्हटलं हा आला नाही कसा. आला असा रडत होता आणि ह्याला नागडं करून. मला एवढं वाईट वाटलं. तिने मला काकीने घरात बोलायला बोलली आरती यानंतर तो क्लासला आला वरती तो बघ तो नाही शिकला तरी चालेल. काय ती करते माहितीये तुला. तिने ते असे फणी माहिती ना ते वाले अशा फेकून. काय करायची माहितीये काय. हा टेबल आहे ना असं इथे ठेवायचे आणि स्टीलची जी गाठी हे असते बघ स्केल मारायची कशी उलट अशी. हा कितवीला रे. पहिलीला सिनियर. याने एवढ्या वया म्हणजे 1 2 आणि 100 एवढं लिहिलंय ना याने. एक दिवस याने उलट करून सगळे स्पेलिंग लिहिल्या. 11 12 ना उलट्या त्या बरोबर अशा लिहिल्या. आम्हाला काय कळलंच नाही. मग ना त्याच्या आतूला मी पाठवलं की असं काय तुलाच हुशार नाही म्हणजे तर ती बाया बोलली ह्याचं डोकं एवढं. मग तिला कळालं हा किती हुशार आहे. आणि स्पेलिंग उलट्या लिहून स्पेलिंग 11 12 1 2 अशा त्यांनी स्पेलिंग लिहिल्या. म्हणजे ई पासून स्टार्ट. वेग 11 ना ऍन असं करून असं 11 लिहिलंय मी. उर्दू कशी इथून हा तसं मी ते 11 लिहिलं. त्यांनी लिहिल्या. आणि अशा वया काय झाल्या ना. गरज का होती. कोणती काज होती यायची. आणि ना एवढा रडायचा हा नाही जायला. तो तसं traumatized झालेला. त्या दिवसापासून मी एकदम स्ट्रॉंग. हसतोय रे. ह्याने 1 2 1 2 100 संडे मंडे 10 वेळा 50 वेळा. आज 10 वेळा तर उद्या 15 वेळा लिहून नंतर 20 वेळा लिहून हा तेच करता. मग नको ना पाठव. काय वाद नाही की ह्याचं चालू होतं. मी अशी खेचत नाही गेलं असतं बघ. चल जाऊन झोपला तरी गेला मी यायचं नाही. ती फोन कर. मी तिला फोन करायची मग नाही येत आहे त्याला. का नाही येत आहे तो. मग यायची खाली घ्यायला मला. अरे वरतीच राहते. काकी मुद्दामून त्याला नांगडवायला पाठवून ठेवती. तुम्हाला मजा यायची. त्या दिवसापासून नाही गेलो मी कधी त्या दिवसापासून मी क्लासवरच नाही गेलो. अरे मला माहितीच नाही तेवढं हे करते वगैरे. आणि माझ्या लेकाला असं केल्यावर मी हे करीन काय. छळ झाला. बघितलं ना स्वतः तिला. मग लहान मला पण एक आईला अपेक्षा असते मुलाकडनं. आज 90 भेटले तर 92 मिळाले पाहिजे. अभ्यास केलाच पाहिजे. एका टायमाला मला 5वीला 97% होते. 5वी असून 97. आणि तरी हे लोक खुश नव्हते कारण की माझा 2nd रँक आलेला. आम्ही याला रिझल्टला का जायचं माहितीये. याचं बोर्डावर नाव बघायचं. मुलगी होते ना कोणतरी. तिने खाऊन टाकलं. कधी अनुदेवी देख रही है क्या. फुल कॉम्पिटिशन. एक 2 मार्काने जायचा ना पण तू. अरे एक दिवस तर याचे मार्क होते आणि आम्ही पेपर चेकिंगला गेलेलो. सरळ आम्हाला विश्वासच नव्हता 3rd आला असेल असा. बाई तुझं एवढं होतं. मग मी ट्रॉफ्या त्या सगळ्या याच्या स्पोर्ट्सच्या आहेत आणि त्याच्या आहेत रँकच्या काय सगळ्यात. पहिली ते 6वी रँक आहेत. पहिली बोलतो ज्युनियर ते 6वी रँक आहे. रँकर आहे रँकर. कोणी जाऊन विचारलं ना सिद्धांत नाईक. अजून वर्ड आहे की सिद्धांत नाईक. मला आणि त्याला ओळखतात. नाव आहे त्याचं. इथे पण आम्ही खडवलीला आम्ही एंट्री केल्यावरच त्याला सांगायचे नाईक पॅरेंट्स आले. फेमस. मी फॅन्सी ड्रेसला सिलेंडर बनलाय. मी फॅन्सी ड्रेसला लग्न केलंय अमृतासोबत. लहानपणी कुठे काय बोललं. पहिलं प्राइज लग्न केलंय. आणि इथून आमची वरात गेलेली ओमकार पर्यंत. आम्ही केवढे होतो माहिती काय. सिनियरला होतो मी आणि तिथं सिनियरला होतो. फोटो अमृता म्हणजे अमृता बघ. आम्ही इथून जी वरात निघालेली
तिने मम्मीचा मंगळसूत्र घातलेलं, फर्स्ट प्राइज हार वगैरे एकदम आणि डिट्टो. बनवली सगळं सगळं केलेलं. इथून वरात निघालेली ती ओमकार पर्यंत होती. टीचर आणि वैभवी टीचर वाट बघत होती आता ह्याचं काय असेल फॅन्सी ड्रेस. कारण ती आम्ही काहीतरी वेगळंच करायचो. करायचो आणि लग्न जे तिच्या मम्मीला हिने तयार केलं आणि आम्ही लग्न लावलं. इथे सगळी साडी बिडी सिलेंडर एकदा सिलेंडर Cylinder बनवलं, दादाची सिलेंडरला पण मेहनत. दादाची दादाची मेहनत, मेहनत. फर्स्ट आलेलं सिलेंडर, तेव्हा पण फर्स्ट आलेलं. विचार अरे कर तू लग्न केलं म्हणजे तिकडचे शॉक ओमकारची हे पब्लिक म्हणजे काय फोटो वगैरे काढले केलं. मग. सगळ्यांनी फोटो काढले आमच्यासोबत. म्हणजे ते असतात ना लग्न झाल्यावर येतात बघा तसे. एंट्रीला वरात काढली आम्ही तिकडे सिनियरला एवढे आम्हाला काहीच कळायचं नाही. काय फोटो असणार ही कल्पना करायची ती लग्न करायची. या दोघांची तिच्या मम्मीची आणि ह्याच्या माझ्या मम्मीची. फॅन्सी ड्रेस सांगितला ना तर माझा डोकं जरा जास्त असायचं तर मी तिला बोलली तुम्ही तयार व्हाल काय हो तर ती बोलली हा काय आलं थोडस त्यांना हे वाटतं रे असं मी म्हटलं काय नाही तिने आणि शाळा fancy dress. स्कूल लाईफ एन्जॉय केलं. स्पोर्ट्स तर स्पोर्ट्स. त्याने सगळं केलं असं काय नाही की मी ह्याच्यात नाही, शाळेत त्याच्यात कोण नाही काय. साडेचार वर्षाचा असल्यापासून त्याने कराटे मध्ये हे केलंय ब्लॅक बेल्ट घालायचं काय माहिती आहे ना तुला ब्लॅक बेल्ट? माहिती आहे. ब्लॅक बेल्ट आहे तो ब्लॅक बेल्ट आहे मी माहिती आहे तुला. सांगितलंच कधी ते पण सर नाही, माहिती आहे मला. त्याला खूप मानतात त्याला कसं माहिती? तुला माहित आहे तुला पण नाही माहिती? मला माहिती सगळे आहे. बेल्ट आहे त्याच्यात मला माहिती आहे. 4.5 वर्षाचा असताना डान्स क्लास आणि कराटे त्या मुलाने घडवलेलं. आर्मी स्कूल मध्ये तेव्हा मला किती जणांनी एवढं हे दिलं ना की काय तुम्ही आई आहेत का कोण आहात? अरे नाही, नाही, नाही. एकुलता एक मुलाला हिला तुम्ही हिला भास व्हायचे. मी तिकडे आणि मी आवाज येतोय मम्मा. नानू मम्मा मम्मा मी करून कामाला का जाते म्हणून जाते. 5-6 महिने मी एवढी डिप्रेशन मध्ये होती ना की मला सवय होती ना रे शाळेतून आणण्यापासून अभ्यास घेण्यापासून काय बट एक मी खालीच जायची नाही कारण मला याचेच 15 मिनिटं झाले. कोणी मला हो, झाले विचारलं ना 15. की काय हो मुलगा तुमचा काय ब्लाऊज सांगायची ना तर मला म्हणाले की म्हणायचे तुम्हाला काय वाटत नाही का हो एकुलत्या एक मुलाला पाळ तर मी म्हणायचे तर तुम्ही आई असून हा मला प्रश्न विचार काय नाही काय नाही. आई असून आम्हाला प्रश्न विचार मी ह्याला बोलायची कारण ह्याने डिसिजन घेतलेलं आणि परत आम्ही ह्याला नाही म्हटलं तर हा उद्या म्हणाला असं की तुम्ही पैशासाठी बघता का हे करता का म्हणजे बोलले जाऊ दे पैसा मी खर्च करेन तुला जायचं तर जा आणि अर्धे मैत्रिणी वगैरे अशा भेटायचे की हॅट्स ऑफ मग तेच तर म्हटलं, एकुलत्या एक कारण की मुलाला तिकडे एकुलत्या एक पाठवलं मुलाला मानलं तुम्हाला पाठवलं डेअरिंग केली मी म्हटलं हा माझा डिसिजन नाही त्याचा डिसिजन आहे म्हटलं उद्या आणि काय पब्लिक काय विचार करते हॉस्टेल लाईफ म्हणजे पोरगा बिघडूनच येणार. असं काय अरे, नाही, आता पब्लिकची थिंकिंग कशी असते की बऱ्याच जणांची बऱ्याच जणांची अशी असते. आणि त्यात तुमचा एकोलता एक आहे. तर पोरं समोरचा काय विचार करतो अरे आम्ही एकोलता एक पोरगा असून पण महिन्याला जायचो ना रुद्रांत आम्ही मुलं अशी बघायचो की त्यांची कंप्लेंट एवढ्या हा हे करतो पळून जातो हे करतो ते करतो जायचो ना हा, तेव्हा बघितलं की कशी मुलं ते स्वतः सांगायचे आई बाप घरी अभ्यास करत नाही म्हणून इथे पाठवलं. कंटाळून पाठवलंय की टीव्ही विचार कर, बघतात कॉलोनीला पोरं रात्री बाउंड्री पार करून पळालेले. सिगरेट दारू चायनीज सगळं सगळं ना नंतर नंतर आम्हाला कळालं ना तर आपल्या मुलाला विचारणं भागच आहे ना तेव्हा मी ह्याला आम्ही विचारलं की बाबा काय असं वगैरे तेव्हा ह्याने हा एकच आम्हाला सांगितलेला की ज्या दिवशी मी असं करीन ना त्या दिवशी मी तुमच्या दोघांना समोर बघेन की माझ्यासाठी आई वडील काय करतात मी हे चुकीचं करतोय तर तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास ठेवा की मी असं आणि आम्हाला माहिती होतं की हा काय करणार मी काय नाही करणार मी तिला. हा? काय तसं नाही रे. तसं नाही. तरी विचारलंय. मित्रांमध्ये हे बघ आपल्याला काय तरी एक असतं. मित्र चांगले असो काय असो तर खूप साईड येते ती. माझ्या आजकाल घरच्या कसं असते माहिती आहे आहेत तुला ना. मी वाईट झालं तर ह्याने पण वाईट हो कारण का हा स्कॉलर होता तुला माहितीये ह्याच्या आधी एक स्कॉलर होता तिकडे फर्स्ट रँक काढायचा बारसाकडे हा गेला यश बारसाकडे यश पा हा गेला तो 5वी ते 7वी पर्यंत रँक काढायचा पण मी 7वीला आलो. 7वीला आल्यावर ह्याचे पेपर ह्याचा अभ्यास बघितला बरोबर तो सरांनी कधीच आला फर्स्ट. सरांनी तो कधीच मग तू 10वी पर्यंत होता ना तिथे? हा. तो 8वीला सोडून गेला खरं तो 8वीला एक सोडून वर्ष गेला. ऐकलं बाई, बस आता नाही होते. तो चांगला आहे. नंतर त्याला कळालं काय आहे म्हणजे कसं असतं ते जोपर्यंत आपली बरोबरी कोण करत असतं ना त्यावेळेला थोडंसं आपल्याला हे असतं की ह्याच्यामुळे मी मागे आहे. पण नंतर बाहेर गेलो ना की कळतं आपल्याला खरवणीचे सर वगैरे बोलायला पुढे. हो आज स्वतः फोन स्टील आहे अजून का? पण आज फोन supply. आज लागला नाही ना की याला स्वतः द्यायची बोल तुझ्या पॅरेंट्स बरोबर म्हणजे फोन काय असायचा शनिवार रविवारीच आणि फोन कसा आपण नाही लावायचा हे लावणार. अरे 6 आणि सांगतो वाजल्यापासून तुला, अच्छा, आमची कामं सगळी टाकून आम्ही ना असे बसलेलो असायचो दोघं. घेऊन एक आणि 2च फोन असायचे ठीक आहे.
एक नंबर मी लावायची, आणि एक नंबर आहे. आणि पोरं असायची 60-70. तू विचार कर किती एंगेज लागणार. आणि एक चुकून ना बघून 100 वेळा 100-200 वेळा ट्राय हे तुझं बघितलंस ना आमचे कॉल कंटिन्यू. हे शनिवार कामं लांबते. आमचं तेच काम. जेवण केलं तेल लावत. खरं सांगते हे बोलायचे तेल लावून केलं जेवण. काय आणि नको. timing एक दिवस 6 ते 7 ते 10 3 तासात तुला तो कॉल कॉल लागलाच लागलाच पाहिजे. पाहिजे, नाही तर तो टायमिंग गेला. आणि काय काय parents असे ना की एकदा बोलले ना परत दुसऱ्यांदा बोलायचे. हा. म्हणजे त्यांचं लागायचं नशीब. हा. त्याच्या रक्तात आहे. बाप त्याचा स्पोर्ट्समन होता. चला जाऊया आता. कुठे जायचं? जाऊया लवकर. Guys. काय आता तुम्ही वैतागला. वैतागलात तुम्ही. हाय गाईज, तर मला आला आहे खूप जास्त ताप. आज मी दिवसभर झोपून होतो आणि मी काहीच शूट नाही केलं कारण मी झोपून होतो. आणि आता कुठे मला थोडं बरं वाटतं आहे, पण परत थंडी वाजायला लागली आहे. आणि लास्ट व्लॉगमध्ये मला सगळ्यांनी खूप शिव्या घातल्या की मी आउट्रो नाही दिला. तर हा आउट्रोच आहे. आय एम सो सॉरी गाईज की मी काय दाखवू नाही शकलो, पण व्लॉग इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे, आता हे लास्टला तुम्हाला सांगतो मी काय फायदा आहे. ठीक आहे, पण हा इंटरेस्टिंग तर आहे एवढं मला माहिती आहे. म्हणून मी आज काय शूट करायला नाही बघितलं कारण मला ताप होता. तर आता हाही ठीक आहे. उद्या बघू उद्या काय हालचाल आहे. उद्या जर ताप असला तर डॉक्टरकडे जावं लागणार. ही जबरदस्ती घेऊन जाणार म्हणजे माझी मम्मा. आणि मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो गाईज, बाय, टाटा.